शोधलंस, सापडली? आता मला शोधू दे. पत्त्यांमधलं कुठलं ते काळोपान? किलोवर. हा, किलवर. माझी मुलगी काल इथे पार्टीसाठी आली होती या बंगल्यात. ती घरी सुद्धा आलेली नाहीये, म्हणून आम्ही शोधायला आलोय तिला इथे. या बंगल्यात म्हणे काल पार्टी झाली होती. या वास्तूकडे बघून तुम्हाला असं खरंच वाटतं की या बंगल्यात काही पार्टी वगैरे झाली असेल? नाही, तुम्ही असं कसं म्हणताय? माझ्या मुलीने करंट लोकेशन शेअर केलं या बंगल्याचं. हे बघा ना, दाखवतो तुम्हाला. हे बघ. मी आणि माझ्या मुलीची चौकशी करायला सकाळी आलो पण होतो. तुमच्या लोकांनी मला मारहाण केली. आमच्या माणसांनी मारहाण? हो. जगदीश, नागेश, हे साहेब आले होते का सकाळी चौकशीला? हो दादा. कोणाला विचारून हात उचललात मग साहेबांवरती? काय डोकं बिकं दिलंय की नाही देवान तुम्हाला? साहेब ते ऐकत नव्हते, जबरदस्ती आतमध्ये घुसत होते. भिंतीवरून उडी मारून आतमध्ये आले. आम्हाला वाटलं चोर आहे म्हणून आम्ही पकडला आणि हाणलं त्यांना. अरे माणूस बघून तरी कळतं की नाही चोर आहे का कोण आहे ते? माफी मागा त्यांची. माफ करा साहेब, चुकी झाली. निघा. तरीच म्हटलं घोळ कसा झाला. नाही म्हणजे माझी ध्यानाची वेळ होती ना, मेडिटेशन चालू होतं. नाही म्हणजे मला वाटलं इथे बाजूच्या बंगल्यातनं आवाज येत असेल म्हणून मी पण थोडंसं दुर्लक्षच केलं. अहो त्यात ते GPS लोकेशन ते पण कधीतरी चुकीचा पत्ता दाखवतं. त्यात इथे सगळे बंगले सारखे दिसतात. त्यातल्याच एखाद्या बंगल्यात झाली असेल ना पार्टी आणि लोकेशन इकडचं दाखवलं असेल. बाकी इथे पार्टी वगैरे असं खरंच कधीच काही होत नाही हो. आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे ती इथेच होती. आता आम्ही तिला कुठे शोधणं काय कळत नाही. कालपासून दिसली नाहीये हो पोर. आता कुठे शोधू तिला? कसं? तू शांत हो, शांत. आपण शोधूया, चल. अहो मी काय म्हणते, तुम्ही जा ना यांच्यासोबत. हो. नाही म्हणजे काय आहे, यांना इकडची सगळी माहिती आहे. त्यांना सगळी माणसं ओळखतात आणि हे सगळे बंगले सारखेच आहेत. गोंधळ होईल तुमचा. यांची मदत होईल तेवढीच. अहो जा, तुम्ही जा यांच्यासोबत. हो हो, चला चल. ताई, हो तुम्ही कशाला येताय ना? नाही म्हणजे आम्ही आहोत सगळे, आम्ही बघतो काय करायचं ते. नाही ताईंच्या चहा पाण्याचं बघा, काळजी नका करू ताई. चला. जगदीश. अहो ताई, सापडेल तुमची मुलगी, काळजी करू नका. म्हणूनच परमेश्वराने तुम्हाला इथे धाडलंय. आहे तो तेव्हा सापडू दे यांची मुलगी. नका काळजी करू. किलवर हे नाव पहिल्यांदाच समोर येते. मॅडम, उदय समाळकडे काम करणारी जी महालक्ष्मी आहे कामवाली, तिने सांगितलं की त्यांनी भिंतीवर असं मोठं किलोवर लिहिलं होतं आणि समोर एक मोठा क्वेश्चन मार्क होता. हे नाव एखाद्या माणसाचं असू शकतं, कंपनीचं असू शकतं किंवा एखादा कोड असू शकतो. डिकोड करायला लागेल. नेटवर्क कामाला लावलंय पण हवं तसं काही हाती लागलं नाहीये. चकवा लागलाय. चकवा लागल्यानंतर आपण कसं तिथेच फिरत राहतो ना, तसं झालंय. पण रस्त्यावर चकवा लागल्यावर आपण काय करतो? पॅनिक होऊन चालणार नाही. मला असं वाटतं ना विजय, की ही केस खरं तर तेवढी कॉम्प्लिकेटेड नसेलच जेवढी आहे असं भासवण्यात येते. डिकोड करायला हवा. करतो मॅडम. किलवर हा आपला शेवटचा ऑप्शन. आजोबा, काय झालं? काका, साऊ? नाही सापडली. नाही सापडली म्हणजे?
नाही सापडली. अगं आई, सांभाळ बस सांभाळ बस तू बस बस. बस. अरे साऊनी ज्या बंगल्याचा पत्ता पाठवला होता ना तिथे जाऊन आलो आम्ही, पण त्या मालकाचं म्हणणं असं की इथे पार्टी मुळी झालेलीच नाहीये. असं कसं होईल काका? तुला साऊनी तेच लोकेशन पाठवलं होतं ना? नाही नाही, त्या बंगल्याचा मालक खूप चांगला होता, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे आजूबाजूच्या बंगल्यात काहीतरी झालेलं असावं कदाचित म्हणून सगळे बंगले बघून झाले, पण काही उपयोग झाला नाही. आई, घरी यायला निघालो तेव्हा चकवा लागला म्हणून एकाच रस्त्यावरून 5 वेळा फिरत राहिलो. जरा थांबावं. आई शांत हो. अगं साऊ येईल परत, सापडेल आपल्याला साऊ. कशी येणार आहे ती? आपण काहीतरी करू ना. आता काय करणार आहेस तू अजून? आधीच तू काय करून ठेवलंयस हे कळतंय ना तुला? ती मुद्दामून केला असं म्हणायचं का तुला? अरे खोटं बोललायस तू, एकावर एक खोटं बोललायस. अजून काय काय लपवलंयस माझ्यापासून मला माहित नाही. आणि काय केलं असतं मी? मला सांगितलं असतं तर मी काय केलं असतं? चिडले असते किंवा नाही म्हणाले असते ना, पण आज साऊ हरवली नसती रे. आपल्या बरोबर असती ती. मला कुठे माहिती होतं हे सगळं असं होणार आहे. खोटं बोलू नकोस तू, काही बोलूच नकोस तू. आता एक नंबरचा नालायक माणूस आहेस तू. तुला कळत नाही का आपली मुलगी हरवली आहे? एक अख्खा दिवस झाला तिचा पत्ता लागलेला नाही. बाकी काय नको. तू काय करणार माहिती पण मला फक्त माझी साववी, माझी साववी तू आणि शोधून तुला. विराज चल आज जाऊन झोप. उठ जरा इथून. अरे उठ ना. मी तुम्हाला अगोदरच म्हणत होते ना की एक दिवस रडायची पाळी येणार. नीता काय बोलतेस तू? काय बोलते म्हणजे खरंच बोलतेय मी. मला अगोदरपासूनच तिची लक्षणं काही चांगली वाटत नव्हती. एवढी रात्र झालीये, कुठे गेली, कोणाबरोबर गेली, काही पत्ता नाहीये. हे काय, हे असे संस्कार आहेत का ह्यांचे? मी बोलले ना की माझं तोंड दिसतं ह्यांना. मागे मी फक्त एकदाच म्हणाले होते की माझी मुलं अशी नाहीये. ताई लगेच मला म्हणतात तिन्ही मुलं सारखीच आहे. ही अशी? आता आपली वैभूज बघा ना, नोकरी करते, दिवसभर बाहेर जाते, पण अशी कधीच नाही वागली. आणि या पोरीचं बघा, आत्ता कॉलेजच्या वयातच असे शिंग फुटलेत. हिची आई टीचर, बाकीच्या मुलांना शिकवते, पण स्वतःच्या मुलीचं काय? इतकं करून आणि आई यांच्याच बाजूने बोलतात. तुम्हाला सांगते, मी फक्त काळजी वाटली म्हणून चौकशी करायला गेले हो, पण आई नाही, मला टाकूनच बोलणार. मी काहीही बोललं ना की यांना भोकच पडतात, दुसरं काहीच नाही. नीता, हे सगळं बोलायची ही वेळ आहे का? काही नाही हो, आपण लहान आहेत ना म्हणून आपल्यासोबत हे असं वागतात. आपण आपली बिचारी सरळ नाकासमोर चालणारी माणसं, यांची आपले 12 गावचे 12 लफडे, पैशाचे गैरव्यवहार. आता काय मुलगी बेपत्ता यांची. काही कळलं का? नाही अजून. काका काकू आजोबा सगळे आले परत. अरे देवा, कोणाचा हात धरून पळून नाही गेली म्हणजे मिळवलं. काय बोलतेस तू आई? तू मला शहाणपणा शिकवायचा नाही. आता सांगतेय, हे बघ, तुला तिची काही लफडी माहिती आहेत का?
आणि माहीत असतील तरी उगाच तोंड उघडायला जाऊ नको, नाही तर तुझ्यावर शिकेल ते. बघ तू ना असलं काहीही बोलू नकोस प्लीज, ज्याने माझा तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट कमी होईल, कळलं? खड्ड्यात जा सगळे. लोकांसमोर तमाशे होतील आणि खानदानाची आबरू जाईल ना, तेव्हा कळेल मला काय फरक पडतोय. आजी चल चल उठ, आपण आज जाऊया. तुला अवघडल्यासारखं होईल, चल उठ. चल सावकाश. कुमुद, अगं काहीतरी खाऊन घे. घे खा. बराच वेळ झालाय तू काही खाल्लेलं नाहीयेस. बघ चहा आणि बिस्किट्स आणलेत. अभय, अरे तू तरी सांग तिला, याने काय होणार आहे? मला माहिती आहे की कोणाच्या घशाखाली घास उतरणार नाही, पण त्याने तब्येती बिघडतील ना. श्रद्धा, काकू थोडंसं खाऊन घे ना काहीतरी. हा आपण पोलीस स्टेशनला जाऊया आणि रीतसर कंप्लेंट नोंदवूया. पोलीस आपल्याला मदत करतील. 24 तास होत आले, साऊचा आपल्याशी काहीही संपर्क नाही. शेवटी अभयला जो एक पत्ता दिला होता त्यांनी, तिकडेही ती नाही. तिने तसं कोणालाही काहीही कळवलेलं नाहीये. म्हणजे आपण रीतसर तक्रार नोंदवू शकतो. अरे मी काय म्हणतो ते कळतंय ना तुम्हाला? ऐकायला येत आहे ना? पोलिसात कंप्लेंट करण्याची काही एक गरज नाहीये. गरज नाही? अरे मग साऊ सापडणार कशी? तिला शोधणार कोण? मी शोधीन. श्रद्धाला वाटतं ना माझ्या बेजबाबदारपणामुळे साऊ हरवली. मग माझ्या साऊला मी घरी परत आले. अरे अरे कुठे शोधणार आहेस तू तिला? आपण बंगल्यावर जाऊन आलो, अनेक ठिकाणी शोधलं तिला, सापडली नाही साऊ. तू कुठे शोधणार आहेस? मी बघीन काय करायचं ते, पण मीच माझ्या साऊला शोधून आणीन. मला माहिती आहे काय करायचं ते. अरे अरे कुठे चाललायस तू? अरे काय काय करणार काय आहेस तू? अरे आणखी जीवाला घोर नको रे लावूस तू. काकू अगं तू तरी काहीतरी सांग ना.
हे तर तुझं बरं आहे बाप्पा. ते दिवस वाटेल तसं बोलले ना, आज मस्का लावते. हा काय साडी घेऊन आले, महागातली दिसते. म्हणजे काय, तुझ्यासाठी काही स्वस्तातला आणेल का मावशी मी? अरे घोड्या, जरा लगीन कर लवकर. बायकोले रोज साडी घेऊन येशील. मावशी लग्न केल्यावर आठवड्याला एक साडी द्यावी लागेल, एवढे पैसे नाही माझ्याकडे. तू तर सच्चा पोलीस ना, वर कमाई तर काही घेत नाही. हा नाव काय बोलले? किलवर. किलवर? असं कुठे नाव असते का बाप्पा? तेच तर शोधायचंय ना मावशी. दुर्पे, ए दुर्पे, साहेब काय म्हणून राहिले बघ बरं. नाव किलवर आहे, माणूस आहे, गँग आहे की कुठलं रॅकेट आहे शोधायचंय. दर टायमाला काहीतरी झंगड गुत्ता घेऊन येते. हा कधी सांगते हातावरून माणूस शोध, कधी सांगते नकावरून माणूस शोध, कधी सांगते केसावरून माणूस शोध. आता तर म्हणशील माणूसच जन्माला आले नाही त्याला शोध. असं कुठे होऊन राहतं का बाप्पा? अरे पुरी माहिती तरी नीट घेऊन येत जा ना बाप्पा. पुरी माहिती असती तर तुझ्याकडे आलो असतो का मावशी? जा 2 दिवसांनी ये जा. ए ब्लाऊज का मी माझ्या पैशाने शिवू काय बे? नाही सुधारायची तू. साहेब जागे आहेत का? मिरजकर एवढ्या सकाळी सकाळी? मोरे ऐका ना, साहेबांना अर्जंटली उठवा ना, मला महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. हे बघा साहेब रात्री उशिरा आलेत. अहो म्हणजे ऑलमोस्ट सकाळीच आलेत. हे काय झालंय काय? माझी मुलगी. दादा जरा मागे बघा काय झालंय. हं? मोरे, माझी मुलगी तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर कर्जतला पार्टीला गेली होती, पण ती इथून काल रात्री घरी आलीच नाही. तिचा मोबाईल स्विच ऑफ लागतोय. मला खरंच आता मदतीची गरज आहे, म्हणून म्हणतोय साहेबांना जरा उठवा. म्हणजे कोण मित्र होते, कोणाबरोबर गेलेली? त्यांच्यापैकी कोणी असेल ना तर आपण आपल्या लेवलला बंदोबस्त करू. एका मुलावरती संशय आहे मला. कोण मुलगा? अक्षय माझ्या मुलीच्या कॉलेजमधला मुलगा आहे. म्हणजे साऊचा पाठलाग करायचा, तिला पत्र लिहायचा. हा एक दिवस माझ्या हातात सापडला, असा चोपला ना त्याला. मग त्याची आई आलेली माफी मागायला. मला खात्री आहे या पोरांनी राग काढायला माझ्या पोरीला किडनॅप. म्हणजे त्या कॉलेजमधल्या मुलांनी तुमच्या मुलीला किडनॅप केलंय असं तुमचं म्हणणं आहे? हो, सायकोपॅथ आहे तो. डोकं फिरलंय त्याचं. अहो मेलेलं कबूतर मारून टाकलेलं माझ्या घराच्या समोर. बोला. आणि याचं म्हणणं आहे की साऊवर प्रेम यायचं आणि यांनीच केलं. मला 101% गॅरंटी नाही, तर मला न सांगता माझी पोरगी कुठे जाणारच नाही. मोरे तुम्ही एक काम करा, मला फक्त 4 माणसं द्या. मला त्या पोराचा बंदोबस्त करायचा. नाही म्हणजे मी माणसं देतो, पण तुम्ही करणार काय? काय भार नाही करणार. त्या पोराला उचलणार, फटके देणार, म्हणजे घाबरून पोपटासारखा बोलायला लागेल. नेणार कुठे त्याला? माझ्या मित्राचं गोडाऊन आहे शिंदेचं, तिथे घेऊन जातो त्याला. उचलणार कुठून? घरनं. मला पत्ता माहिती आहे. काळजी करू नका, कोणाला काही कळणार नाही. एकदम सोंडीत करतो. ठीक आहे. बबन 4 माणसं घे आणि इकडे बंगल्यावर ये. इकडे मिरजकर साहेब बसलेत, त्यांच्याबरोबर जायचं आहे तुला.
श्रद्धा, हा आज जरा शाळेत लवकर येशील का? अगं भेंडे सरांनी कल्चरल कमिटीची मीटिंग लावली. ते ऐकते. श्रद्धा, काय झालं? तुझा आवाज असा काय येतोय? काही नाही. श्रद्धा, नक्कीच काहीतरी झालंय. मला सांगण्यासारखं नाहीये का? नाही, तुला सांगण्यासारखं नाहीये. मी आज शाळेत येत नाहीये.